नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मी नोकरीवाला यूट्यूबर वैभव, मी प्राजक्ता. आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो. श्रावण महिना सुरू झाला आहे. भाज्यांचे दर एकदम गगनाला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आपण चाललेलो आहे भाजी मार्केटमध्ये, होलसेल भाजी मार्केटमध्ये पनवेलच्या. आणि खूप सारे लोक जाऊन तिकडे भाजी वगैरे खरेदी करत असतात, तर आपण तिकडे चाललो आहे. बघूया श्रावण महिन्यामध्ये भाज्यांचे दर कसे आहेत. आपल्याला इंटरेस्ट आहे का? तर चला आमच्यासोबत. आलो आहे आपण, गाडी इथे पार्क केली आणि या साईडला फळभाजीचं मार्केट आहे आणि आपण चाललो आहे आता भाजी मार्केटमध्ये, सब्जी मंडई पनवेल. ओके, हां, रस्त्याला खड्डे आहेत, जपून. काय काय घ्यायचं तुला? भाजी घ्यायची, बटाटे आणि लसूण घ्यायचे. यांना सांगायला टाकूया गाडीवर टाका म्हणून आपल्या एक बोजा. सकाळी लवकर आल्याचा फायदा तुला बघितलास ना, गर्दी कमी असते, कळलं ना. चलो, इकडे कांदा बटाटा होलसेल मार्केट आहे या बाजूला. आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, हे जे सगळं फ्लोरिंग होतं ना, ते पूर्णपणे फ्लोरिंग नव्हतं इथे. त्यामुळे असं वितभर चिखलातून आपल्याला जावं लागायचं. समोर बघ, कांदा बटाट्याची गाडी आलेली आहे ना. बटाटे उतरवून घेतात आणि डायरेक्ट ट्रक इकडे उतरतात. त्याच्यामुळे तुम्हाला होलसेलमध्ये इकडे 2 पैसे कमी मिळू शकतात. हां, कुसलेल्या कांद्यांचा वास येणारच ना आता, कारण मार्केटमध्ये आला. तर इकडे बघा, उजव्या बाजूला बघा, होलसेलमध्ये कांदा व्यापारी उत्तमराव दशरथ गिरे, खूप मोठं मार्केट आहे या बाजूला. आणि सगळं तुम्हाला रेलचेल दिसणार, फक्त आणि फक्त भाजीची, व्हेजिटेबल्स ओनली. किरकोळ बाजार नाही, घाऊक बाजार. तुला काय काय घ्यायचं आज? भाज्या घ्यायच्या, पालेभाज्या 1-2. हां, आणि आपलं बाकीचं महाग असेल तरी हो घ्यायचे. आता इथे सकाळी बघा, इकडे पालेभाजींचा ढीगच्या ढीग आहे. लाल माठ, हिरवा माठ, निळा माठ, सगळं प्रकारे. आणि असा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण इंटरेस्टिंग नक्की असेल, कारण हे सगळे जे दर आहेत, सगळ्या भाज्या आहेत, आता काय काय ते आपण बघूया. सगळं 70 का 2 किलो बोलतात. आणि वा, आता इथे काय काय घ्यायचं आपल्याला? वांगी घेऊया, गवार, घेवडा घेऊया. वांगी, गवार, घेवडा. ओके, भेंडी आणि चांगली दिसते बारीक. बघा, आता हे संपूर्ण मार्केट सकाळ भरलेलं आहे, फुल भरलेलं आहे. हे दादा, वांगी कशी आहे? वांगी 40 रुपये किलो. गवार हे बघ, यातली घे वांगी, यातली घे वांगी, बघ चांगली वाटतात. छोटी वांगी 40 रुपये किलो आहे. हे शिमला कशी दादा? शिमला 60 रुपये किलो आहे ना, द्या. आणि गवार कसं आहे? गवार 80 रुपये किलो आहे. ओके, गवार 80 रुपये किलो. शिमला मिरची आहे 60 रुपये किलो आहे. वांगी 40 रुपये किलो. भेंडी 60 रुपये किलो. म्हणजे ठीक आहे, ऑन एन ॲव्हरेज ओके आहे बाजारात. वांगी जरा बघून घ्यावी लागतात ना, किडकी नडकी. हे भरली वांगी याची चांगली होतात मला वाटतं ना. शिमला 60 रुपये किलो आहे आणि मस्त एकदम हिरवीगार आहे ना, फ्रेश आहे वाटतं, फ्रेश.
आता आपला टोमॅटो सेक्शन इकडे आहे. चल पहिले टोमॅटो सेक्शन आहे ना. कसा किलो आहे? 50 रुपये किलो. लाल सोना. हाँ ठीक है, अर्धवट कच्चे घे ना. चला आता टोमॅटो 50 रुपये किलो बोलतोय. लाल सोना किती घ्यायचे? 1 किलो. मशरूम घेतले आपण 50 रुपये पैकेट. भाई एक जगह पे करेगा चलेगा क्या? उनका और उनका 50. चला आता या बाजूला आहे फ्लॉवर. भाई फ्लॉवर कसा आहे? 60 रुपये किलो. चला कोबी दादा, कोबी घे 40 रुपये किलो. यातली घे, मीडियम तिखटवाली घे. हा मग त्यातली घे. ही आणि ही मिक्स घे. हा भोपळा कसा आहे? 40 रुपये किलो. अर्धा किलो फोड घ्यायची का? दादा माठ कसं आहे? आज माठ 10 रुपये आहे. हे भाजी बघा किती घेतली. हा एवढी भाजी करा. दादा अच्छे दिन आले, अच्छे दिन आ गए. 10 रुपये में बेचा तुमने आज. चलो थैंक यू. अच्छे दिन आलेले आहेत. 10 रुपये लाल माठ, 10 रुपये हिरवा माठ. आणि एवढी सगळी खरेदी करून आपण चाललोय परत. आता काय घ्यायचं? आता इथे उगा येते मी. चला 100ला 4 किलो बटाटे. चलो मामा ठीक है, ये 1 डजन. आपके गूगल पे है आपके पास? हाँ कर दो. ये दो कौन सा भी दो 1 डजन. सब अच्छे माल है. वही दो हाथ में लिया वो देना. वो दो, कुछ प्रॉब्लेम नहीं. 1 डजन. तर मग भाऊ या बाजूला आहे सगळं फळ मार्केट आहे. पण फळ घ्यायचं आहे आपल्याला. घ्यायचं ठीक आहे. इथं ठेवू. 800 रुपये किलो डझन आहे. एक नंबर आहे. हापूस आंबा जबरदस्त. अपन 10 रुपये ज़्यादा बेचते हैं. पब्लिक से 30 भी पैसा देते हैं. एकच नंबर जबरदस्त आंबा आहे. द्या 2.5 किलो. होऊन जाऊ दे. कसं 2.5 किलो बोलतोय? 2-3 दिवस चालणार आहे का एका दिवस? नाही 2-3 दिवस. एखादा चांगला द्या म्हणजे पिकलेला रेडी. नाही आज खायला द्या. काय नाही. हा नाही तर काहीतरी गडबड असायची आतमध्ये. असं आहे काय? हा 15ला पण नाही बरोबर. 50 का 3, 50 का. भाई 50 का 3 को हर जगह बिकता है. ठीक है, 4 लोग पानी करेगा आपको. हाँ 100 का 8 देता, 100 का 8 देता लो. नहीं, दुकान थोड़ी डाल के रखे हम लोग. 4 ही दो. घर के लिए. 4 ही दे दो. हाँ हाँ हमारे 2-3 दिन चलेगा क्या? ये छिलका नहीं, 4 दिन 5 दिन 6 दिन रहेगा. छिलका को निकालने का नहीं, बेचता है. ओके ओके ओके. कितना काटो? 50 का 4 कर दो. चलो. ये ऑनलाइन का जमाने में गूगल पे क्यों नहीं रखते आप? मेरे पास नहीं, इसलिए बोला. हाँ मेरे पास नहीं. लेकिन जमाना तो पूरा गूगल पे का है, आप नहीं रखते. सिग्नलला थांबलोय आपण. या बाजूला आहे पनवेल फेमस वडापाव. पंचमुखी हनुमंताचं मंदिर समोर आणि सिग्नल. घरी आल्यानंतर आपल्या घरातला नजारा आजचा असा आहे. मस्त आहे, झकास आहे, सुंदर आहे, झोपाळलेला नजारा आहे. आणि खूपच प्रयत्न करून 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 हा कुंभकर्ण मागच्या 10 मिनिटापासून उठण्यासाठी प्रयत्न करतोय.
पण कुंभकर्णाला जाग येत नाहीये. अरे कुंभकर्णा उठ की रे, अरे कुंभकर्णा आता आवाज चढला की युद्धावर जायचंय. कुंभकर्णा आपल्याला युद्धावर, उठ लवकर. कुंभकर्णा उठ, भाजी निवडायची. हा, भाजी निवडण्याचं महायुद्ध आहे करायचंय, लवकर उठ. बाळा उठ ग. 5 मिनिटं नाही, चहा पाणी करायची तुझ्यासाठी थांबलोय आम्ही. परत चहा मिळणार नाही, दूध संपलेलं आहे. आपल्याला कर, तिला राहू दे, ती पाणी पिईल. उठणार. काय म्हटलीस तू? ती पाणी पिईल. त्याच्या अगोदर काय म्हटलीस? आपल्याला चहा कर प्लीज. आपल्याला चहा कर का आपल्याला चहा करते? करा करा. तुम्ही नको. करा आणि कर, आपल्याला चहा करा आणि करा. करचा विषय Please नाहीये. असं. हा विषय करा आणि करचा नाहीये. मानाने बोललं काय हा. किंवा अपमानाने बोललं काय, हा. काय काम मलाच करायचंय. समजलं काल तुला? मी तुम्हाला सांगितलं अगदी ऑन स्क्रीन की तुम्ही चहा करा वगैरे, पण चहा मीच केला. चहा करचं चहा करा, फरक काय पडणार आहे? म्हणजे करा हो. मलाच करायला लागणार आहे. आणि आता एवढी सगळं आपण व्हेजिटेबल्स घेऊन आलेलो आहे, इथे सगळं मांडून ठेवलंय पसारा. आणि जाऊया किचन मध्ये चहा करण्यासाठी. कसं वाटलं भाजी मंडईमध्ये? काय बघितलं तुम्ही? म्हणजे स्वस्त आहे की मस्त आहे? आपल्या ज्या काही गावामध्ये शहरामध्ये आपण भाजी घेतात त्याच्यामध्ये कसं थोडे चष्मा लावायचा आहे. तर म्हणजे कसं काय रेट आहे, स्वस्त आहे महाग आहे, ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. पनवेलमध्ये आज आम्ही 10 रुपयाला एक गड्डी आणली, एक जुडी आणली. कसली? माठाची, लाल माठ आणि हिरवा माठ. असं घ्या. काय घेणार? चहा कॉफी? चहा. चहासोबत काय घेणार? बिस्किट, चकली, हां शंकरपाळे, हे सगळे काम आहे ना? काय पाऊण तासामध्ये झालं पाहिजे. असं काय विदिन हाऊ मच टाइम? होत नसतं. पाऊण तासामध्ये. तुला एक वाईट सवय माहिती आहे तुला? हे आले आले तुला सगळं काय करावं लागतं ग? मग कधी करणार ते पसारा ठेवून हे काय हे करणार? असं ठेवून नंतर निवांत करायचं, जसं लागेल तसं घ्यायचं. लादी सगळं काढून झालं जसं की परत घाण हे करायची. बघ, तसं हे तुझं आणलंय काय? ना, हे असं ठेवायचं हो आणि जसं लागेल तसं घ्यायचं. हे तुला सांगतोय मी. हो हो. ते 8 दिवस लागणार आहे रोज. मग 8 दिवस तसंच ठेवायचं, बाहेर राहील भाजी. फ्रीजला ठेवायची तशी. अशीच मग? शी. आमच्याकडे नाही, आमच्याकडे कोरोना असतो. मग त्याच्यामुळे एका मग 45 मिनिटात आवरा. कॉर्पोरेट रूल प्रमाणे सगळ्यांनी केलं तर 45 मिनिटात होईल. हा, मग एकाने केलं तर नाही होत. टीम वर्क प्रमाणे काम करा कॉर्पोरेट मध्ये होईल 45 आणि पटकन काम 45 मिनिटांमध्ये मोकळं व्हा. ओके. आता ही सगळी भाजी आपण धुवून घेऊया अगोदरच, नंतर प्रोसेसिंगला टाकायची. तुम्हाला असं वाटते का हे सगळं खेळीमेळीमध्ये चालू आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. खेळीमेळीमध्ये काही चालू नाही आहे. आमच्यामध्ये होतंय भांडण.